शिर्डी नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 7चे नवनिर्वाचित नगरसेवक अमित कैलासराव शेळके यांनी आपल्या प्रभागातील प्रलंबित कामांचा आढावा घेत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात आणि उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांना प्रभागातील व शहरातील विविध 15 प्रकारच्या विकास कामांच्या बाबत मागण्यांचं निवेदन दिलं असून नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून ही सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे नगरसेवक अमित शेळके यांनी म्हटलं आहे. नमस्कार. सर्वात प्रथम मी शिर्डी शहरातील सर्व नागरिकांना व मुख्यतः माझा प्रभाग जो आहे प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व नागरिकांना आज मी शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई विष्णू थोरात मॅडम व त्याचबरोबर उपनगराध्यक्ष माननीय श्री अभय भैया शेळके पाटील यांची भेट घेऊन आज माझ्या प्रभागातील जे मुख्य विषय आहेत त्याच्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित केलं. प्रभागात विकास चालू होता, चालू आहे, चालू राहणार आहे. पण जे प्रमुख कामं आहेत, कारण माझा जो प्रभाग आहे तो बऱ्यापैकी मेन रोड आहे. मेन रोडची पूर्व बाजून पश्चिम बाजू या दोन्ही बाजू असल्यामुळं याच्यात कमर्शियल आणि एंट्रन्स हा एक खूप मोठा पार्ट आहे. शिर्डी शहरात जे एंट्री होती तो हा आपला नगर मनमाड रोड असेल, इतर जे आसपास रिंग रोड असेल, असे अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या प्रभागाशी संबंधित आहेत. तर त्या संदर्भात मी जवळपास 15 विषय आहेत ज्याची मी आज माननीय नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व प्रशासनाकडे मागणी केलेली आहे निवेदनाद्वारे की मला हे प्रमुख विषय हे माझ्या प्रभागातील येत्या काही काळात होणं गरजेचं आहे. त्यामध्ये मी सांगू इच्छितो की विषय क्रमांक 1, शिर्डी शहरातील नगर मनमाड रोड हा आपला सुमारे 3 किलोमीटर रस्ता आहे. शिर्डी शहरातील शिव टू शिव याकरिता माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याला श्री साईबाबा समाधी शताब्दी पथ किंवा मार्ग असं नामकरण करणं मी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर या रस्त्याचं दर्जेदार कॉन्क्रिटीकरण, सुशोभीकरण तसेच सर्व चौकांमध्ये जे सर्कल्स तयार करायचे, सुसज्ज असे सर्कल्स तयार करायचे अशी एक मागणी केलेली आहे. त्याचबरोबर विषय क्रमांक 2, माननीय खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब यांचा जो महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो त्यांनी हाती घेतलेला आहे, आपल्यासारख्या ते स्वतःही शिवभक्त आहेत. तर जी नगरमनोहर रोड लगत जी इरिगेशनची जी जागा आहे त्या जागेमध्ये त्यांनी शिवसृष्टीचं भूमिपूजन केलेलं आहे गेल्या नोव्हेंबर 2025 मध्ये. तर तो माननीय दादांचा प्रोजेक्ट हा सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी हा पूर्वत्वाकडे जर गेला आणि जर चालू झाला शिवप्रेमींसाठी व साई भक्तांसाठी जर तो खुला झाला तर एक चांगली पर्वणी ठरेल शिवभक्तांकरिता. त्याचबरोबर विषय क्रमांक 3 म्हणजे सिटी मार्केट पासून तर श्री साईबाबा हॉस्पिटल जे आहे 200 रूमचं, हा जो आपला रिंग रोड आहे याची दुरावस्था झालेली आहे. खूप खड्डे झालेले आहेत, डिवायडर व्यवस्थित नाही आहेत, तिथून भरपूर साई भक्त जातात येतात. त्यानंतर स्ट्रीट लाईट्स व्यवस्थित चालू नाहीये. तर ह्या असे अनेक गोष्टी, तिचं डागडुजीकरण होणं गरजेचं आहे, डिवायडर व्यवस्थित होणं गरजेचं आहे, स्ट्रीट लाईट व्यवस्थित होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टींसाठी एक लक्ष केंद्रित करून ते एक काम होणं गरजेचं आहे. आणि जे डिवायडर मध्ये वृक्षारोपण जे केलेलं आहे त्याऐवजी जर साईडला आपल्याला जर वृक्षारोपण एक चांगल्या पद्धतीने जर करता आलं तर त्या दृष्टीने आम्ही वर्कआउट करायला त्यांना विचार करायला लावलेला आहे. त्यानंतर चौथा मुख्य विषय म्हणजे माननीय साहेब व माननीय दादा यांच्या अध्यक्षतेखाली जे प्रभाग क्रमांक 7 मध्ये सुमारे 2 अंगणवाड्या तयार केलेल्या आहेत त्यांच्या प्रयत्नातून, तर त्याचं उद्घाटन करून हे त्वरित जर नावरूपाला जर आले आणि त्या अंगणवाड्या जर कार्यरत जर झाल्या तर अतिशय चांगली गोष्ट या प्रभागातील व शिर्डी शहरातील नागरिकांसाठी राहील. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 7 मधील जे आपलं नवदुर्गा नगर आहे माळीनगर मधील, तिथल्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, चेंबर वरती आलेले आहेत, स्ट्रीट लाईट बंद आहेत, असे अनेक विषय आहेत. तर त्या रस्त्याचं त्या रस्त्याचं काम करून तो रस्ता पूर्वत्वाकडे एक चांगला रस्ता करणं गरजेचं आहे, कॉन्क्रिटीकरण. तो एक विषय महत्वाचा आहे. त्याचबरोबर माळीनगर मधील जी दुसरी गल्ली आहे आमची ती म्हणजे देवराम मामा सजन भाऊंची, तर त्या गल्लीचाही रस्त्याची काही ठिकाणी खराब झालेला आहे आणि पथदिवे बंद आहेत. त्या संदर्भात एक विषय आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद नगरची जी घोडे गल्ली आहे मागची रिंग रोडच्या पूर्व बाजूला,
तिथला एक रस्ता अपूर्ण आहे, तो रस्ता संपूर्ण करून तिथल्या ड्रेनेजचं काम पूर्ण करून तिथं स्ट्रीट लाईट नाही आहेत, स्ट्रीट लाईट बंद आहेत, तर ते स्ट्रीट लाईट चालू करण्याबाबत एक विषय घेतलेला आहे. त्याचबरोबर सहकार नगरमधील जो रस्ता आहे त्याच्यामध्ये ड्रेनेज वरती आणि रस्ता खाली अशी परिस्थिती झालेली आहे, स्ट्रीट लाईट बंद आहेत, तर तो एक विषय मुख्य आम्ही घेतलेला आहे. त्यानंतर काही वॉर्डातील काही ठिकाणं आहेत जिथले ड्रेनेजचं काम अपूर्ण आहे, ते ड्रेनेजचं कामासंदर्भात आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर जे छत्रपती नगर आहे तेथील सुमारे 3 गल्ल्या आहेत, त्या तिन्ही गल्ल्यांच्या रस्त्याचं काम झालेलं नाहीये अजून आणि तिथं ड्रेनेजची पण थोडी अडचण आहे, तर तो एक विषय आम्ही घेतलेला आहे. ते तिन्ही रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणे किंवा पेवर्स बसवणे आणि तिथलं ड्रेनेजचं काम करणे. त्यानंतर 11 नंबरचा मुद्दा म्हणजे मेगा धर्मशाळेचा जो रोड आहे त्याला गतिरोधक बसवणं हे काळाची गरज झालेली आहे, कारण तिथं खूप वारंवार ऍक्सिडेंट होत आहेत. त्यानंतर तिथं फुल मार्केट बसवलेलं असल्यामुळं तिथं पार्किंगची अडचण होतीये, परंतु आता आपण नगरपालिकेमार्फत तिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिथल्या पार्किंगला मुरुम वगैरे टाकून म्हणजे तिथं लोक गाड्या लावायला सुरुवात करतील आणि तिथं आता जरा भीती तिथं लोकांचा वावर वाढलेला आहे, त्यामुळे तिथं सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे. तर तिथं आपण एक सीसीटीव्हीची मागणी केलेली आहे मेगा धर्मशाळेच्या रिंग रोड त्या रोडला. त्यानंतर 12वा मुद्दा म्हणजे पानमाळा रोड, जे इरिगेशन पानमाळा रोड जो आहे चौकातून रिंग रोड पासून तर पानमाळा रोड जो आपण जातोय खाली दक्षिणेकडे, तर त्या रोडला जी इरिगेशन चारी आहे त्या इरिगेशनच्या चारीला सी टाईप प्रकारची कव्हरिंग बसून जेणेकरून खाली शेतकऱ्यांना पर्क्युलेशन पण भेटेल चारीचं पाणी आल्यानंतर आणि वरून रस्ता पण तेवढा वरतून वाढून जाईल. चारीचा जर एरिया जर आपण रस्त्यामध्ये कव्हर केलं तर तो रस्ता पण मोठा होईल आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची जर गर्दी बघता तो रोड एक आउट गेट पण राहील शहरातून बाहेर निघण्यासाठी. जर उद्या रिंग रोडवरनं शहरातून बाहेर निघण्यासाठी तर त्याची एक आम्ही मागणी केलेली आहे. तो रस्ता पण मोठा होईल आणि त्या रस्त्यातून पण बाहेर निघायला आपल्याला एक सोयीस्कर मार्ग राहील आणि तो रस्ता होणं त्यामुळं काळाची गरज आहे. त्याला सी टाईप कव्हरिंग बसून तो रस्ता करणे आम्ही अशी एक मागणी केलेली आहे. त्यानंतर बस स्थानक समोरील जो चौक आहे साईनगरची पाठीमागची बाजू, रमण शेट लोढा वगैरे हे आपले सगळे व्यापारी लोक राहतात तिथं, इरिगेशनची पाठीमागची बाजू आहे, तो एक रोडचं काम होणं गरजेचं आहे, कारण तो कनेक्टिंग रोड आहे बसला. कारण आता तो रोड जो पूर्वी करायला असेल कदाचित त्याची तेवढा स्ट्रेंथ नसावी, कारण आता मेन बसेस वगैरे जाऊन तो रस्ता एकदम खराब झालेला आहे, फुटलेला आहे अक्षरशः. तर त्याची पण इरिगेशनची जी चारी आहे ती कव्हर करून तो पण रस्ता आपल्याला वाढेल आणि त्याला एक डिवायडर बसवलं आणि स्ट्रीट लाईट लावले तर तो एक रोड लोकांना नागरिकांना बाहेर एक्झिट निघाले एक चांगला राहील. त्यानंतर 14वा मुद्दा म्हणजे मुख्य जो नगर मनमाड रोड पानमळा आपला जे हॉटेल 500 रूम समोरील हॉटेल साई प्रिया पासून जो खाली पानमळ्याकडे जो रोड जातो, पानमळ्याला जो जॉईंट होतो रोडला, तो त्या रोडला आपल्याला आतले जे इंटरनल रोड आहेत त्याचं रोडचं काम बाकी आहे. तिथं ड्रेनेजची व्यवस्था नाहीये आणि तो रोड पण खराब झालेला आहे. तो थोडा मोठा रोड आहे, 12 मीटर रोड आहे, तो पण खराब झालेला आहे. त्याचे स्ट्रीट लाईट्स बंद झालेले आहेत बऱ्यापैकी. तर तो एक रोड होणं गरजेचं आहे जेणेकरून जे एक्झिट राहतील शहराचे भविष्याच्या दृष्टिकोनातून तर ते एक्झिट हे ऍक्टिव्हेट होतील आणि शहरात जाणारी जी गर्दी ती डायव्हर्ट होऊन थोडी आसपासच्या रोड्सला डायव्हर्ट होईल. त्यानंतर 15वा जो मुख्य विषय आहे ते वॉर्डातील ज्या खुल्या जागा आहेत ज्या नगर परिषदेच्या ताब्यात आहेत आत्ता, तर त्या जागेमध्ये एक उद्यान, चांगल्या क्वालिटीचं उद्यान डेव्हलप काही ठिकाणी आहे पण बऱ्यापैकी नाही आहेत. उद्यान खराब झालेले जे डेव्हलप झाले ते उद्यान डेव्हलप करून सुसज्ज तिथं लहान मुलांकरिता खेळण्याचं साहित्य ठेवणे व वयोवृद्धांसाठी आसन व्यवस्था करणे असा हा एक मुख्य विषय आम्ही घेतलेला आहे. जेणेकरून ज्या लोकांना जे कॉलनीमध्ये राहतात ज्यांना ओपन स्पेस नाहीये ज्यांना ओपन स्पेसची व्यवस्था त्यांच्याकडे नाहीये, तिथं त्यांना बसण्याची व्यवस्था नाहीये, खेळण्याची व्यवस्था नाहीये एक ग्रुपिंग करून, तर त्यांच्यासाठी तो एक फायदेशीर विषय राहील आणि त्या लोकांना त्या ओपन स्पेसमध्ये जाऊन तिथं स्वतःचा एक सायंकाळचा विरंगुळा आणि लहान मुलांना घेऊन खेळण्याची एक जागा होईल आणि ह्या सगळ्या गोष्टींनी एक ते कोऑर्डिनेशन होऊन एक चांगली परंपरा एक शहरातली जी आहे की बुवा लोकांच्या विचार देवाणघेवाण होऊन ते खुल्या जागा त्या भविष्यात आपल्याला या लहान मुलांसाठी व वयोवृद्ध लोकांच्या करमणुकीचे एक साधन तयार होईल.
तर त्यासाठी खुल्या जागा ह्या त्वरित डेव्हलप करणं आम्ही मी एक ध्येय ठेवलेलं आहे. तर हे सर्व काम करीत असताना आम्ही ह्या दोन्ही गोष्टींकडे जास्त लक्ष दिलेलं आहे, की रोड डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला लागणारं फर्निचर, त्याला लागणारे ड्रेनेजेस, स्ट्रीट लाईट्स, इतर ह्या सर्व गोष्टी डेव्हलप होणं गरजेचं आहे. जेणेकरून, कारण मेन रोड माझ्या वॉर्डात, मेन रोडचं नियर अबाउट 70% मेन रोड हा माझ्या वॉर्डात येतो. त्यामुळे तो कशा पद्धतीनं डेव्हलप होईल आणि मेन रोड जर डेव्हलप झाला, जसं आपण आपल्या घराचं एक एंट्रन्स गेट जे छान ठेवतो, हॉल छान ठेवतो, ते त्या प्रकारचा हा विषय आहे सगळा. तर ते एंट्रन्स हा आपला ग्रँड झाला पाहिजे. मेन रोड हा खूप सुंदर झाला पाहिजे. त्यासाठी निधी खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यासाठी मी विनंती केली आज नगराध्यक्ष मॅडमला व माननीय उपनगराध्यक्ष साहेबांना, की आपण माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माननीय खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब यांना आपण आपली एक समिती तयार करू, जेणेकरून, कारण याला निधी लागणार आहे मोठ्या प्रमाणात हे सर्व कामं करायला. जर माननीय सुजयदादांची एक कल्पना पण आहे, की जे दानशूर साई भक्त आहेत त्यांच्यापर्यंत पण आपल्याला ह्या अशा काही कन्सेप्ट न्यायच्या आहेत, तर त्यातून काही करता येईल का, या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून माननीय नामदार साहेब, माननीय खासदार साहेब आणि इतर आमचेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असतील, माननीय शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचे सर्व नेते मंडळी असतील, यांचं लक्ष केंद्रित करून हे कामं कशी करता येतील याकडे आम्ही लक्ष देणार आहे. मी, माझे सर्व सहकारी नगरसेवक, सभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व प्रशासन यासाठी 100% कटिबद्ध राहू आणि हे कामं कशा पद्धतीनं त्वरित मार्गी लावता येईल यासाठी मी माझा प्रयत्न सातत्याने प्रभाग क्रमांक 7चा नगरसेवक म्हणून व शिर्डी नगर परिषदेचा जबाबदार नगरसेवक म्हणून मी करीत राहणार आहे. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.